कोल्हापुरातील ऐतिहासिक भवानी मंडप परिसराला मोठं धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. या परिसरात जुना राजवाडा, नगारखाना, भवानी माता आणि अंबाबाई मंदिर असल्यामुळं या ठिकाणी पर्यटक आणि भाविकांचा नेहमीच मोठा ओघ असतो. मात्र सध्या या परिसरात वाहनांचं अनियंत्रित पार्किंग, टपऱ्या आणि फिरते विक्रेते यामुळं अतिक्रमणाचं जाळं अधिकच घट्ट होताना दिसतंय. एकीकडे स्वच्छ आणि सुंदर कोल्हापूर करण्यासाठी शहर अतिक्रमणमुक्त करण्याची घोषणा आणि शपथ नूतन महापौर रूपाराणी निकम यांनी घेतली आहे. मात्र दुसरीकडे प्रशासन आणि पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळं शहरात अजूनही जैसे थे परिस्थिती असल्याचं चित्र आहे. भवानी मंडप परिसरही त्याला अपवाद ठरलेला नाही. 2008मध्ये इथला KMT बसथांबा हटवताना अनेक केबिन्स काढण्यात आल्या होत्या, पण त्याच जागी पुन्हा नव्या केबिन्स उभारल्यात. अतिक्रमणाचा प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच वाढल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. सध्या भवानी मंडप परिसरात खाद्यपदार्थांच्या गाड्यांचीही मोठी गर्दी दिसते. काही विक्रेत्यांनी तर रस्त्यावरच टेबल खुर्च्या मांडल्यामुळं पर्यटकांना आणि भाविकांना मार्ग काढणं कठीण होतंय. क्रीडा नगरीची ओळख सांगणारा क्रीडास्तंभ देखील वाहनांच्या पार्किंग आणि विक्रेत्यांच्या गर्दीत अक्षरशः झाकोळला गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे अवघ्या 4 पावलांवर जुना राजवाडा पोलीस ठाणे असतानाही क्रीडास्तंभ परिसरात दुचाकी आणि चारचाकी गाड्या धूळ खात उभ्या असल्याचं दिसून येतंय. सध्या श्री अंबाबाई मंदिरात देशभरातून आलेल्या भाविकांचा ओघ वाढताना दिसतोय. मात्र या ऐतिहासिक भवानी मंडप परिसरात येणाऱ्या पर्यटकांनी नेमकं काय पाहावं आणि काय अनुभव घ्यावा असा प्रश्न आता निर्माण झालाय. ऐतिहासिक वास्तूंचं जतन करण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना भवानी मंडप परिसरातील अतिक्रमणाकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याची संतप्त भावना नागरिक व्यक्त करतायत. भवानी मंडपासारख्या ऐतिहासिक ठिकाणाचं वाढतं विद्रुपीकरण थांबवण्यासाठी प्रशासन खरंच ठोस कारवाई करणार का, की हा परिसर असाच अतिक्रमणाच्या विळख्यात राहणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.